श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, जगण्यात म्हणतात ना, थोडा वेडेपणा पण असावा, जास्त शहाणपणा आपला सर आनंद हिरावून घेतो। तर थोडंसं लहान लेकरांमध्ये पण मी खेळत असते। तर हे बघा, बोरं काढतात, ते बोराचं झाड पूर्ण लखडलेले आणि खूप छान बोर येतं, पिकलं तर पण संक्रांतीपर्यंत ही बोरं राहत नाहीत। तर बघा, ही लेकरं सुट्टी तर रोज उठून त्या बोरीला आहेत काठी घेऊन, म्हणून मी पण बघायला गेले तर खरंच त्याच साईडला चांगले पिकलेली बोरं होते। मग गेले आपली, मी थोडेसे काढले बी, खाल्ले बी, थोडी पोरांची मस्करी पण केली। बघा, ही लेकरं कशी गोळा करत होती। टी शर्टमध्ये बी कॅरी बॅग घेतली त्या मावशींनी पण। ह्या तर ताई गावनवरच आल्यात, बोरं बघून त्यांना काही मोह आवरला नाही। त्या म्हणल्या चांगली बोरं येत आहो, म्हणून ते आल्यात। त्या बारकी पोरगी लागली रडायला, तिला घेऊन आल्या त्या। हो का, बोरं कशी पोरांनी काढले ते। तर कुणाकुणाला बोरं आवडतात, मला तर खूप आवडतात, पण लहानपणी जमायचेच नाही, लई खोकला यायचा, पण खायचं तरी पण आता पण मी सोडत नाही। बोरं दिसल्यावर मी विकत का व्हायना, झाडाचे संपल्यावर विकत का व्हायना आणून खात असते। तर बघा, ही पोरं कशी मी व्हिडिओ काढते, काढल्यावर समोर येऊन उभा राहायला लागलेत। पण गवतामुळे भीती पण वाटते, ऊन पण जास्त होतं। ऋतिकाला समर्थला म्हणलं बस झाली आता, 2-4 दिवसांनी काढा, जास्त खोकला पण नाही येईल। मग अशा प्रकारे मग मी त्यांना ओरडल्यावर मग आले सगळे घरी। तरी झाड आहे ना, किती मोठं आले आणि लई बोर आहेत, त्याला खाली गळून चालल्यात, कोणाचं लक्ष पण नव्हतं। ह्या साईडला कोणा येत नव्हते, ह्या साईडला गवतामुळं। तर बघा, ही बोर आणि आज दिवाळीचं घेतलं फराळ करायला, म्हणजे आज शंकरपाळ्या केल्या। तर कसं केलं बघा, 1 फुलपात्र तूप घेतलं मी, तर 2 फुलपात्र दूध घेतलं। दूध नसेल तर पाणी टाकलं तरी चालते, आता होतं म्हणून टाकलं मी। आणि आपल्याला जसं गोड, जास्त गोड कमी गोड त्यानुसार साखर त्यात टाकून घेतली। तर हे चांगल्या प्रमाणे चांगलं खुसखुशीत होतं, तर तेल पण नाही जास्त घेत आणि तेलकट पण नाही होत, चांगले होते त्या। मी हेच खूप वर्ष ह्याच प्रमाणाने मी करते। साखर वितळली आहे। कोण पिठी साखर घेतलं तरी पटकन विरघळून जाते ते। त्याच्यात बरोबर माझा 1 किलो मैदा खपला, म्हणजे 1 किलोचं पूर्ण मळून घेतलं मी। ते म्हणतात पूर्ण ह्याला 1 किलो मैद्याचं पुडा पॅकेट लागले, थोडं त्यात पूर्ण मळून घेतलं। तर हे नेहमीचंच प्रमाण आहे माझं, मी तेवढ्याच करते। 1 किलोच्या मग संपलं तर मग परत करायचं, एकदाच करून मग परत ते वास बी लागले होत्यात। आमच्या चहा बरोबर आवडतं, चहामध्ये टाक। तर एकदाच मी सगळं लाटून आणि कापून घेतलं। पीठ चांगलं भिजवून दिलं मी 1 तासभर, त्याच्यामुळे चांगलं पटापटा होतं, म्हणून एकदाच कापून वगैरे घेतले। तर ते चिटकले नाही, काय नाही, असं वाटलं चिटकन, पण नाही चिटकले, खूप छान झाले। अशा प्रकारे पटकन घेतले सगळ्या कापून लाटून, आणि मग पेटवली चूल आणि मग बसली तळत एकदाच। का तर शंकरपाळ्या तळायला पण वेळ लागतो। तर तुम्हाला पण आवडतो का चुलीवरचा स्वयंपाक, किंवा चुलीवर स्वयंपाक करायला? मला तर खूप आवडतो। मी आपलं असं काय असलं की मस्त बाहेर येऊन करत बसते।
आणि आहेत लाकडं बिकडं म्हटल्यावर मग चला, आणि वेळ पण आहे. अशा प्रकारे सगळ्या झाल्यात. तर बघा आतमधनं किती लेयर्स पडले ते, आणि सॉफ्ट पण झालेत. आणि आज धनतेरस, त्याच्यामुळे मी हे कॉईन जमा करून ठेवले होते. अक्षराने रांगोळी काढली मस्त धनतेरसची, आणि मग पूजा मांडायला घेतली. थोडी पाटाभोवती एखादं फुल म्हणून म्हटलं एक फुल काढलं, मोठी नाही काढत बसली. तुपाचा दिवा घेतला लावून, गणपती पूजन केलं. दुर्वा वाहून अक्षता वगैरे वाहिल्या. ही धन्वंतरीचा फोटो आणला, त्याची पूजा केली. त्यांना फूल, अक्षता, हळदी कुंकू आणि तुळशी पत्र वाहिलं. हे तर सगळ्यांना माहिती, धन्वंतरी देवताचं महत्त्व. ती आरोग्याची देवता आहे, त्यामुळं धनतेरसच्या दिवशी त्यांचं पूजन तर महत्त्वाचं आहे. मग कलश वगैरे मांडला, आणि हे असं की धान्यांचं पैशाचे पाऊल वगैरे काढले. धान्याची पूजा म्हणून धान्याचे थोडंसं डेकोरेशन केलं. लक्ष्मीची पूजा केली. वस्त्रमाळ राहिली होती, मी वस्त्रमाळ घालून घेतली. तर अशा प्रकारे बघा पूजा झालेली आहे आपली. कॉईनची पाऊलं काढली, नैवेद्य दाखवला फळाचा आणि गोड काहीतरी म्हणून लाडूचा, आणि मग आरती करून घेतली. आणि आज विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा याचं पठण केलं. आणि फायनली ह्यांनी आकाशकंदील लावला. काल बल्ब पण नव्हता आणला, त्याच्यामध्ये राहिला होता, बनवून तसंच पडला होता. मग त्यांना मी म्हटलं आज तरी लावा, तर त्यांनी मग आज बल्ब आणला. तर हो का असा दिसत आहे, तर खूप छान दिसत होता, असं वाटत नव्हतं घरी बनवलेलं आहे. सगळ्याच्या मनात येत असेल घरी बनवलेलं म्हणजे दिसन का नाही चांगला. आणि आज यमदीप पूजन पण करायचं होतं. मग ते पिठाचा दिवा बनवला बिनमिठाचा, त्यात काळे तीळ, हळद, कॉईन, सुपारी आणि हळदी कुंकाची त्याची पंचोपचार पूजा करून घेतली त्या दिव्याची. आणि दक्षिणेकडं वात करून हा दिवा ठेवून दिला. हा दिवा कशासाठी ते पण तुम्हाला माहिती, अकाली मृत्यू येऊ नये म्हणून ह्या दिव्याचं पूजन आपल्याला करायचं असतं. आणि मी हे दरवर्षी करते न चुकता. तर तुम्ही पण करत असतालच, नसेल करत तर करत जा. आणि हो, मला सांगायचं होतं, फटाकडे जरा पोरांना जपून नाही का वाजवायला सांगा, किंवा आपण लक्ष द्या. आणि हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा. श्री स्वामी समर्थ.